केवळ नागोठण्याच्या नव्हे, रोहा तालुक्याच्या नव्हे तर रायगड जिल्ह्यातल्या राजकारणाला कलाटणी देणारा आणखीन एक पक्षप्रवेश किशोर जैन आणि त्यांचे असंख्य सहकारी या स्वागत प्रसंगी आणि जिल्ह्याच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय नामदार अजितदादा पवार, अदिती अनिकेत, पक्षाचे उपाध्यक्ष मधुशेठ पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी केकाणे, स्नेहल दिदी जगताप, व्यासपीठात उपस्थित असलेले राजू शेठ साबळे, असलामबाई राऊ, सुरेश मगर, आज ज्यांना आम्ही या ठिकाणी अतिशय अभिमानाने सन्मानित करू शकलो त्या कर्जत नगरपालिकेच्या सुमारे 5,000 मताधिक्याने विजयी झालेल्या नूतन नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, त्यांच्या सर्व सहकारी, दुसरा ज्यांचा सन्मान जवळपास तेवढ्याच मताधिक्याने निवडून येऊन रोह्यामध्ये तमाम रोहेकरण केला ते वनश्री आणि वनश्रीचे सर्व सहकारी, तिसरा सन्मान ज्यांचा केला मुरुडमध्ये आता आमच्याशिवाय सूर्य उगवणार नाही आणि मावळणार नाही अशी दरपोक्ती वाढणाऱ्यांना योग्य ती चपराक दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मित्र पक्षाच्या माध्यमातून जे यश मिळवलं ते नूतन नगराध्यक्ष आराधना आणि तिचे सर्व सहकारी, पेण, महाड, स्नेहाच्या नेतृत्वाखाली जिंकलेलं, भाईनी प्रयत्न करून पेणमध्ये झालेले आमचे सर्व बिनविरोध, खोपोली, माथेरान, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका भगिनी, पक्षाचे सर्व या विभागांतील प्रामुख्याने दीर्घकाळ मला साथ देणारे सहकारी स्रोत भाईसाहेब टके, शिवरामभाऊ शिंदे, नरेंद्रजी जैन, सदानंद गायकर, विभागाचे अध्यक्ष संतोष कोळी, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर, सुरेशजी मगर, सर्व सन्मानित सजलेलं व्यासपीठ, किशोरजींच्या समेत प्रवेश करणारे किशोरजी संजय भोसले, सोनमताई भोसले, नागोठण्याचे सरपंच सुप्रियाताई माडिक, संजयजी माडिक, डॉक्टर मिलिंद दातरक, धनंजय जगताप, ज्ञानेश्वर शिर्के, कलावती पोखळे, संजय काकडे, जितेंद्र धामणसे, बालचंद्र शिर्के, किशोर मांडलुसकर, समीर भिकंड, मोहन नागोठणेकर, सुरेश जैन, मजिद लांबाते, प्रसाद जोगल अशी असंख्य सहकाऱ्यांची नावं घेता येतील, पण वेळोवेळी त्यांचं नाव या ठिकाणी मी विलंब होईल म्हणून घेत नाही, त्यांच्याबद्दल क्षमस्व. पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने, त्याचबरोबर ती बोर्ली येथील आज तिथले सरपंच, बोर्ली म्हणजे बोर्ली मांडला मुरुड तालुक्यातील तिथले सरपंच, त्यांचे असंख्य सहकारी, त्यासाठी प्रयत्न करणारे मनोजभाई भगत, माझे दुसरे सहकारी मंगेशभाई दांडेकर, सर्व सन्मान्य मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, नागोठण्याच्या परिसरामध्ये गेल्या 40-45 वर्षात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. किशोरजी, तुम्ही मनोगत व्यक्त करत असतानाच या गावामध्ये तटकरे साहेबांच्या राजकारणामध्ये साथ देणारे तात्यासाहेब टक्के असतील, माता ठाकूर साहेब असतील, जांभेकर साहेब असतील, शीला पाटील साहेब असतील, अशा बुजुर्गांची नामावली मला या ठिकाणी घ्यावी लागेल की अण्णांच्या राजकारणामध्ये या सर्व नेत्यांनी अतिशय महनीय पद्धतीची मोलाची कामगिरी बजावली. 41 वर्षापूर्वी अण्णांच्या दुःखद निधनाच्या नंतर सुद्धा तेवढीच मोलाची साथ या वडीलधाऱ्या नेतेमंडळाची सातत्याने मिळत गेली. म्हणा 41 वर्षाचा प्रवास रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं प्रस्थापित करण्यामध्ये तुम्हा सर्वांच्या आशीर्वादातून त्या ठिकाणी यश होऊ शकेल. आज दादांचे विचार ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. मधल्या कालावधीमध्ये अनेक बाईंनी सांगितल्याप्रमाणे अनेक पक्षप्रवेश झाले. ठळकपणाने उल्लेख करत झाला तर स्नेहल जगतापांचा प्रवेश असेल, राजू साहेबांचा प्रवेश असेल, प्रवीण ठाकूरांचा प्रवेश असेल. मधल्या कालावधीमध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली सर्वांनी पक्षाच्या सोबत विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर परत पक्षाच्या सोबत येण्याची भूमिका घेतली. ते कर्जत खालापूरमधील माझे सर्व सहकारी असतील, समीर शेडगे असतील, असलम राऊत असतील, राजू साबळे असतील, या सर्व ज्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने पक्षाची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये प्रस्थापित झाली. अर्थात त्या साळ्याचं एक तरचं वर्तुळ किशोरजी तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या पक्षप्रवेशाने आज या ठिकाणी त्यानिमित्ताने पूर्ण झालेलं आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, वेगवेगळी राजकीय आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर ठेवली गेली. त्या बाबतीमध्ये मी आधी काय बोलू इच्छित नाही, कारण यश हेही पचवायचं असतं,
अपयशाला सुद्धा सामोरं जायचं असतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेसह सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर सुसंस्कृत विचारधारा, संयम, श्रद्धा, सबुरी या साऱ्याचा योग्य पद्धतीचा सहभाग करत रायगड जिल्ह्यामध्ये काम करण्याची मानसिकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली. आणि दादा, मला सांगायला अभिमान वाटतोय की संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. स्वाभाविकपणाने पुणे जिल्हा तुमच्या कर्तबगारीने संघटित असलेला जिल्हा, आदरणीय पवार साहेबांचं नेतृत्व एकेकाळी मिळालेला तो जिल्हा, त्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळपास सर्वाधिक जागा या राज्यामध्ये मिळाल्या. कुठल्याही राजकीय पक्षाला त्यांच्या जिल्ह्यामध्ये जागा मिळाल्या नसतील तितक्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दादांच्या नेतृत्वाखाली पुणेकरांनी त्या ठिकाणी नेऊन दिल्या. त्याचा मी आज आवर्जून उल्लेख त्यानिमित्ताने करू इच्छितो. त्याच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये 2 नंबरला सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संबंध राजकीय पक्षांच्या बरोबर कुठं मिळवल्या असतील तर त्या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मिळवल्या आहेत. त्याचा सुद्धा आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो. अनेक आव्हानं होती, राजकीय आव्हानं होती. त्या प्रत्येक आव्हानाला सामोरं जाण्याच्या दृष्टीतून महाडपासून ते अगदी खोपोली, कर्जत, माथेरानपर्यंत, मुरुडपर्यंत पक्षाचा पक्ष कार्यकर्ता त्या ठिकाणी झटत आला. एक योग्य पद्धतीचं नियोजन आपण केलं. आदिती अनिकेतने उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही आमच्या निवडणुकीमध्ये जेवढी मेहनत घेत असतो, आमच्या म्हणजे व्यक्तिगत नाही, पण लोकसभेला किंवा विधानसभेला किंवा विधान परिषदेला त्याच्यापेक्षा खाकांबर सरस ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला ताकद आणि शक्ती दिली त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांना यश प्राप्त करून देणं या कर्तव्याच्या भावनेतून आपण त्या ठिकाणी काम करतो. आणि म्हणूनच एक अभूतपूर्व असा यश या जिल्ह्यामध्ये आपण मिळवलं. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. काही मित्र पक्षांच्या जवळ आपण चर्चा त्या ठिकाणी करतो. अशा वेळेला एक एक बालेक किल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत करण्याच्या दृष्टीतून आपण त्यानिमित्ताने पावलं उचलतो. योग्य पद्धतीचं नियोजन केल्याच्या नंतर काय होऊ शकतं हे अनेक तुझ्या कुशल नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मुरुडमध्ये, रोह्यामध्ये तू आदितीने लक्ष दिलं, शिवधनमध्ये सुद्धा गड आला पण सिंह द्यायला, महाडमध्ये सुद्धा आपण सर्वांनी मिळून लक्ष दिलं स्नेहल, त्या ठिकाणी सुद्धा आपण अभूतपूर्व यश मिळवलं. 12 जागांच्या वरती स्पष्टपणाचं बहुमत आपण त्या ठिकाणी मिळवण्यामध्ये यशस्वी झालो. कर्जतमध्ये तर सुधाकर घारेंनी कमालच करून टाकली. 5,000च्या मताधिक्याने पुष्पाताई तुम्ही निर्वाचित झाल्यात. कर्जतकरांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे आता कर्जतकरांनी तुमच्या रूपाने त्या ठिकाणी दाखवून दिलं. ते सुद्धा मला या निमित्ताने सांगायचं. खोपोली असेल, माथेरान असेल, पेणमध्ये वसुधाताई तुम्ही आज सगळे माझे सहकारी आहात. आपण सर्वांनी पहिल्या रायगड जिल्ह्यामध्ये बिनविरोध कोण आलं तर त्या वसुधाताई पाटील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती रायगड जिल्ह्यातला पहिला बिनविरोध निकाल कुठं लागला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पेण नगरपालिकेच्या माध्यमातून आला. अशा पद्धतीतून उद्याच्या भवितव्याची वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे. आज किशोरजी तुमचे असंख्य सहकारी याने आज पक्षामध्ये प्रवेश केला. किशोरजी म्हणत होते गेले महिना 2 महिने कुठेतरी सरकायचं असा विचार चालू आहे. सरकायचा शब्द वापरला. सरकायचं सरकत राष्ट्रवादीच्या धक्क्याला तुम्ही लागलात. धक्का म्हणजे बंदिस्त बांध. अजितदादांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अशी मजबूत भिंत आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्यामध्ये उभी केलेली आहे. त्याच्यासोबत त्या प्रवाहामध्ये येण्याचा एक चांगला आनंदाचा दिवस आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येतो आहे. नागोठण्यासारख्या शहराच्या ग्रामपंचायतीमध्ये आपण परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. अनेक वेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सुद्धा विरोधामध्ये लढलो. बऱ्याच वेळेला आम्ही यशस्वी झालो, बऱ्याच वेळेला तुम्ही पण यशस्वी झालात. पण ते राजकीय दृष्ट्या त्याच्यामध्ये कटुता आले नाही. सिद्धांतावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूल्यांच्या वरती आपली ती लढाई त्या ठिकाणी होत गेली आणि त्याच्यातून एक तऱ्हेचं वैचारिक संघर्ष या सगळ्या परिसरामध्ये राहिला. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, अनेक काही गोष्टी करायच्या असतील, ही करण्याची पावलं उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी घेतली जातील. एवढा आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. त्यांनी एक सांगितलं गुपित की नागोठण्या भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्या येण्याच्या बाबतीमध्ये अनुकूलता दाखवली. सगळे नेते बसलेत. काही पहिल्या रांगेत आहेत, काही दुसऱ्या रांगेत आहेत, काही तिसऱ्या आहेत, चौथ्या आहेत. म्हणजे तुमचं त्यांचं काय आतून सेटिंग होतं काय नाही, ते नव्हतं कधी. लढाई करायची होती त्यावेळेला आपण 2 हात करून लढाई करत होतो. पण एकत्रित यायचं म्हणजे नागोठण्याच्या भल्यासाठी एकत्रित यायचं हा मनाचा मोठेपणा सर्वांनीच दाखवला. म्हणून आजचा एक विलक्षण क्षण आपण त्यानिमित्ताने निश्चितपणाने अनुभवतो. आणि म्हणूनच उद्याच्या भवितव्याची वाटचाल अतिशय निग्रहपूर्वक राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. एवढा आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो.
आपण अपेक्षा व्यक्त केलीत विकास कामांची. विकास कामं करण्याच्या दृष्टिकोनातून दादाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेमधला आपला सहभाग एनडीएच्या मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण इंडियामध्ये सहभागी झालो तर विकासाच्या मुद्द्यावरती सहभागी झालो. शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचार ही आपली राजकीय विचारसरणी सोबत ठेवतच आपण त्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालो. त्याच्यामुळे आज राज्याच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक झुकतं माप आपल्या परिसरामध्ये कसं करता येईल हे आपण निर्णायक पद्धतीचं काम उद्याच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू. दादाच्या पूर्वी IPCLचा प्रकल्प आला. स्वर्गीय वसंतदादा पाटील त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते. राम प्रधान साहेब त्याला राज्याचे मुख्य सचिव होते. त्यावेळेला नागोट्याला ITI देण्यात आलं. त्यावेळच्या जमिनीचा सर्वाधिक जास्ती दर हा नागोट्याच्या परिसरामध्ये स्वर्गीय वसंतदादांनी त्या कालावधीमध्ये दिला. पण 88 मध्ये प्रत्येक प्रकल्पाचं प्रत्यक्षात काम सुरू होताना आदरणीय पवार साहेब त्याला राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याला शील पाटील साहेब असतील, तिथले आमचे शिर्केजी असतील, या सर्वांच्या मनामध्ये पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये अनेक कल्पना त्यावेळेला होत्या. आमचे संतोषचे वडील असतील, त्या सर्वांची समजूत 88 साली माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घातली आणि IPCLच्या कालावधीमध्ये उभं राहिलं. दादा राज्याच्या इतिहासात एका वेळेला पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना विधिमंडळामध्ये बैठक बोलवली गेली. सगळे आमदार होते, खासदार होते. एकच होता सुनील तटकरे, तो तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होता. त्याच्या विनंतीला मान देत हसमुख शाह नावाचे CMD होते IPCLचे. 750 भूमिपुत्रांना एका वेळेला सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आदरणीय पवार साहेबांनी दिला. त्याच्यामध्ये मला खारीची भूमिका बजावता आली. त्याचाच आवर्जून उल्लेख या निमित्ताने करू इच्छितो. नंतर कालांतराने रिलायन्स प्रकल्पाने ते घेतलं. आता किशोरभाईंनी सांगितलं की 60-70 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक होते. गुंतवणूक होईल 12, 13, 15 हजार कोटीपर्यंत गुंतवणूक होईल. पण त्यांचा हिशोब अधिक जास्ती असतो. आणि त्या हिशोबाप्रमाणे त्यांनी सांगितलं की जामनगरच्या परिसरामध्ये अंबानी समुदायाने जशापैचा विकास परिसराचा केला तशाच पैचा विकास नागोट्याच्या पंचकृषीचा झाला पाहिजे. नागोट्याची पंचकृषी सुकईपासून सुरू होते ते शेतपळसपर्यंत जाते आणि इकडच्या बाजूला भले नागोटा रोहा तालुका जरी संपला तरी शिवपेंडसेचा परिसर हा सुद्धा जणू काय रोहा तालुक्याचाच भाग आहे असं या भागाशी नातं. पेण तालुक्यातला एका टोकाचा भाग पण रोहा तालुक्याशी नागोट्याची जवळ असलेला भाग या सगळ्या परिसरातला पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रकल्प अंबानी समूहाच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल, रिलायन्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल त्या दृष्टिकोनातून मी माझ्या स्तरावर प्रयत्न करेन. पण आज दादांना मी आवर्जून विनंती करतो, त्यांच्या शब्दाला मान आहेच. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि विकास कामाच्या मध्ये द्रष्टा दृष्टिकोन देणारा नेता म्हणून दादांची विशेष म्हणून ओळख आहे. त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एक विशेष पॅकेज मिळवण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्नाची पराकाष्ठा करू एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आपल्या असंख्य सहकाऱ्यांचं 4 सरपंच अनेक सहकारी समोरही बसले आहेत, व्यासपीठावरती आहेत. आज बोरली मंडळातील एक ग्रामपंचायत शिवसेनेतून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाली. काल संध्याकाळी निर्णय त्या ठिकाणी झाला. एक 700-800 मताचा मतदारांचा समूह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुरुड तालुक्यातून सहभागी होत आहे. त्याचा मला मनापासून आनंद त्या ठिकाणी आहे. या आनंदासह आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने जे काही मित्रपक्षाला सोबत घ्यायचं आहे त्याची चर्चा माझी चालू आहे. ज्या वेळेला योग्य असेल त्याला पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. कार्यकर्त्यांसह उद्याच्या या संबंध रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि दादा मला सांगायला अभिमान वाटतोय की 62 साली पंचायत समित्या जिल्हा परिषद निर्माण झाल्या. एक 67 ते 72चा कालावधी सोडला तर 62 सालापासून ते 2025 पर्यंत तमाम रोहेकरांनी तटकरे कुटुंबावरती विश्वास ठेवत पंचायत समिती नेहमीच ताब्यामध्ये दिली. यावेळेला सुद्धा तालुक्याचे अध्यक्ष तालुक्याचे सर्व नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये मी सांगतोय की 62 सालापासून तर रोहा तालुक्याचं एक समाधानकारक चित्र या 2025-26 सालच्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये सुद्धा अभूतपूर्व असं यश देणारा रोहा तालुक्याला ठरेल. त्याचबरोबर ती रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा महाड असेल, शिवधन असेल, अलिबाग मुरुड असेल, कर्जत खालापूर असेल, पेठसह सुधागड नागोटणाचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय प्रगल्भपणाने आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीपणाची वाटचाल करेल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आपण सर्वांनी मिळून जर काय योग्य रीतीने वाटचाल करायची ठरवली तर रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने निवडून येण्याच्या जागा कुठल्याही राजकीय पक्षाच्या याचा ज्यावेळेला निकाल लागेल ज्यावेळेला निवडणुकीच्या नंतर त्यावेळेला रोहा तालुक्यातल्या बऱ्यापैकी जागा सर्वाधिक मताने निवडून आणण्याचं काम निश्चितपणाने या मेळाव्याच्या निमित्ताने होईल एवढाच आज आवर्जून या ठिकाणी प्रतिपादन करतो. पुष्पाताई, आपलं आरामदारचं
आमच्या मनश्रीचं, तिच्या सर्व सहकाऱ्यांचं पुन्हा एकदा अभिमानपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज होऊन काम करूया अशा वेळच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.